Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management student. फोर्थ चॅप्टर बिझनेस सर्व्हिसेस आपण सुरू केलेला होता. त्यामधील फर्स्ट इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन, त्यानंतर बिझनेस सर्व्हिसेस आणि फर्स्ट बिझनेस सर्व्हिसेस बँकिंग हा आपण पाहिला. त्यामधील मिनिंग, टाईप्स ऑफ बँक, फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक आणि ई बँकिंग सर्व्हिसेस हे आपण पाहिलं. त्यानंतर आता आपल्याला सेकंड बिझनेस सर्व्हिसेस इन्शुरन्स म्हणजेच विमा हा सुरू करायचा आहे. त्याची मिनिंग, प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आणि टाईप्स ऑफ इन्शुरन्स पाहायचं आहे. यामध्ये 3 टाईप्स येतात: लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा, मरीन इन्शुरन्स, सागरी विमा, फायर इन्शुरन्स, अग्नी विमा, हे असे 3 टाईप्स आहेत. या सेकंड बिझनेस सर्व्हिसेस इन्शुरन्स संदर्भातील ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आपण लर्न करणार आहोत. तर इन्शुरन्स, विमा यासाठीचे भारतामधील 2 मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांचे आपल्याला सिम्बॉल आणि त्याचं लोगो दाखवण्यात आलेला आहे. फर्स्ट न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड आणि LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्यालाच भारतीय जीवन विमा निगम असं म्हटलं जातं. या दोन्हीही भारतामधील सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीज आहेत, हे आपल्याला माहिती आहे. तर त्यानंतर आपल्याला आता इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय आहे, बिझनेसमॅनला त्याचा फायदा कशा पद्धतीनं होतो किंवा वर्किंग काय आहे इन्शुरन्स संदर्भातील. इन्शुरन्स म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे विमा आहे, परंतु तो काय करतो, जो कोणतंही मग लाईफ असेल, बिझनेस असेल, होम असेल, आपलं 2 व्हीलर 4 व्हीलरचा आपण इन्शुरन्स घेतो. का घेतो इन्शुरन्स, तर त्याचा अर्थ आहे की त्याच्याबद्दल जे काही नुकसान होणार आहे आर्थिक, इकॉनॉमिकली फंड, ते नुकसान भरून काढण्याचं काम या इन्शुरन्स अंतर्गत होतं. सपोज एक्झाम्पल तौर पर गाडी आहे आपल्याकडे, त्या गाडीचा आपण इन्शुरन्स का काढतो, तर त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, गाडी थेफ्ट झाली, चोरी झाली, तर ते गाडीची मूळ किंमतीनुसार आपल्याला इन्शुरन्स म्हणजेच विमा भेटण्यात यावा. आपलं जे काही आर्थिक नुकसान होणार आहे त्याला एक प्रोटेक्शन भेटण्यात येतं, संरक्षण भेटण्यात येतं. त्याच पद्धतीनं आपला मोबाईल आहे, आपला मोबाईलसुद्धा आपण इन्शुरन्स काढतो. खराब झाला, डॅमेज झाला, फुटला, पडला तर त्याचे इन्शुरन्स भेटतो. मनुष्य आहे, माणूस आहे, पर्सन आहे, एखादा पर्सन गेला, त्याची भरून तरी पैशानं निघणार नाही, परंतु त्याच्या राहिलेल्या रिमेनिंग फॅमिलीला एक काहीतरी लमसम अमाऊंट भेटावी या हिशोबानं पर्सन्स इन्शुरन्स काढतो. म्हणजे त्याला एक प्रोटेक्शन मिळतं, सेफगार्डिंग होतं त्याचं. त्यासाठी पर्सन असेल, बिझनेसमॅन असेल, तो इन्शुरन्स काढत असतो. आता इन्शुरन्सची मिनिंग नेमकी काय आपण पाहूया. मिनिंग, इन्शुरन्स इज अ मीन्स ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम फायनान्शियल लॉस. विमा हे आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्याचे साधन आहे. इट इज अ फॉर्म ऑफ रिस्क मॅनेजमेंट. हा एक जोखम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. प्रायमरली यूज्ड टू हँडेज अगेन्स्ट द रिस्क ऑफ कॉन्टेंजमेंट ऑर अनसर्टेन लॉस. प्रामुख्याने आकस्मिक किंवा अनसर्टेन लॉस जो आहे, अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द इन्शुअरर अँड इन्शुअर्ड whereby the insurer agreed to compensate the insured against loss. The insured has to pay a certain fixed sum of money on a timely basis to the insurer. विमा इन्शुरन्स म्हणजे विमाधारक, म्हणजे ज्यालाच काय म्हणायला आलं आहे, इन्शुअरर आणि इन्शुअर्ड विमा संस्था यांच्यामधील एक कॉन्ट्रॅक्ट होय, ज्याद्वारे इन्शुरन्स, ज्याचं इन्शुरन्स काढण्यात आलं आहे म्हणजेच इन्शुअरर,
त्याचा नुकसान झाल्यानंतर त्याला एक निश्चित अशी रक्कम भरपाई म्हणून देण्यात येते. आता हे इन्शुरर म्हणजे काय, इन्शुअर्ड म्हणजे काय, त्या संदर्भातील पॉलिसी काय असते, प्रीमियम म्हणजे पैसे भरायचे हप्ते काय असतात, प्रपोजल काय असतं, त्या दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट काय असतो, या संदर्भातील आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. सम बेसिस टर्म इन इन्शुरन्स आर ॲज फॉलोज. आता इन्शुअर्ड म्हणजे जो विमाधारक आहे, म्हणजेच ज्याचा इन्शुरन्स काढायचा आहे त्याला इन्शुअर्ड असं म्हणलं आहे. सपोज माझं इन्शुरन्स काढायचं आहे तर मी आहे इन्शुअर्ड, आणि जी कंपनी माझं इन्शुरन्स काढणार आहे त्याला इन्शुअरर म्हणलेलं आहे. आणि त्याला जे पैसे पेड करावे लागतात त्याला प्रीमियम असं म्हणलेलं आहे. आणि इन्शुअर्ड आणि इन्शुअर्डमध्ये जे आपण ज्या कंपनीकडनं इन्शुरन्स घेतो त्या डॉक्युमेंटला पॉलिसी असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यावरती जे काही थेफ्ट झाला असेल, हार्मफुलनेस झाला असेल, त्यानंतर आपण जे कंपनीकडे दावा दाखल करतो त्याला क्लेम असं म्हणलं जातं. आणि तो जो क्लेम जो दाखल केला जातो त्याला प्रपोजल असं म्हणलं जातं. पॉलिसी, इन्शुरन्स पॉलिसी घेताना आणि कशा संदर्भातील इन्शुरन्स पॉलिसी आहे त्यासाठीचं आहे सब्जेक्ट मॅटर, विषय बाब. अशा प्रकारची आपल्याला माहिती इन्फॉर्मेशन घ्यायची. आता फर्स्ट आहे इन्शुअर्ड. इन्शुअर्ड म्हणजे विमाधारक, जो इन्शुरन्स घेणार आहे त्याला इन्शुअर्ड म्हणलेलं आहे, विमाधारक ज्याला म्हणलं. द पर्सन हू इज प्रोटेक्ट अगेन्स्ट सर्टेन लॉसेस. ज्या व्यक्तीस विशिष्ट नुकसानापासून संरक्षण दिले जाते त्यालाच काय म्हणलेलं आहे, इन्शुअर्ड इज नोन ॲज ॲश्युअर्ड इन केस ऑफ लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. ही इज द पॉलिसी होल्डर. लाईफ इन्शुरन्स म्हणजे व्यक्तीचा जो इन्शुरन्स काढला जातो त्याला लाईफ इन्शुरन्स असं म्हणलं जातं. लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत सदर व्यक्ती आश्वासित म्हणून ओळखली जाते, त्यालाच विमाधारक असं म्हणण्यात येतं, त्यालाच पॉलिसी होल्डर असं म्हणण्यात येतं. आणि जी कंपनी इन्शुरन्स काढणार आहे, जे लॉस झालेलं आहे त्या लॉसच्या बदल्यात त्याला काही अमाऊंट देणार आहे, जे नुकसान भरपाई देणार आहे त्याला इन्शुअरर, विमा हमीधारक असं म्हणण्यात येतं. द फर्म ऑर पर्सन who agree to compensate the insured against losses for consideration. Insurer is known as assurer in case of a life insurance contract because he is bound to get the sum assured on the maturity of a policy, or the nominee will get the sum assured on the death of a policy holder. विमाधारकाचा म्हणजे जो इन्शुअर्डचा तोटा किंवा नुकसान झाल्याची भरपाई संस्थेस विमा हमीदार देतात. लाईफ इन्शुरन्सच्या कराराबाबतीत सदर जो कोणताही इन्शुरन्स घेणारा व्यक्ती आहे त्याला रक्कम देण्यात येते किंवा त्याची कालावधी म्हणजेच मॅच्युरिटी ऑफ द पॉलिसी, ज्याचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी जे केलेले नॉमिनी आहे म्हणजेच त्याचा वारस आहे त्या वारसाला मूळ सम ॲश्युअर्ड, मूळ रक्कम किंवा डेथ ऑफ द पॉलिसी होल्डर, पॉलिसीधारकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नॉमिनीला ती रक्कम अदा करण्याचं जी सांगण्याची हमी देण्यात आलेली आहे त्यालाच इन्शुअरर म्हणजेच विमा हमीधारक असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि जो इन्शुअर्ड आणि इन्शुअरर या दोघांमध्ये जो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्या कॉन्ट्रॅक्टवरतीची जी रक्कम पेड करावी लागते, पैसे द्यावेच लागणार, तर आपण इन्शुरन्स कवर घेतो आहे म्हणजे याचाच अर्थ आपल्याला त्याला जे पैसे द्यावे लागतात त्या इन्शुरन्सच्या भाषेमध्ये त्याला म्हणण्यात येतं प्रीमियम, विमा हप्ता ज्याला म्हणण्यात येतं प्रीमियम.
द कन्सिडरेशन फॉर विच द इन्शुअरर ॲग्री टू इन्शुअर्ड द इन्शुअर्ड इट इज पेड बाय द इन्शुअर्ड टू द इन्शुअरर. विमाधारक म्हणजेच इन्शुअर्ड हा विमा हमीदार म्हणजेच इन्शुअररच्या मोबदल्याच्या बदल्यात संरक्षणाची किंवा नुकसान भरपाईची हमी देतो. त्या मोबदल्यास प्रीमियम म्हणजेच विमा हप्ता असे म्हणतात. त्यानंतर या इन्शुअर्ड आणि इन्शुअरर म्हणजे विमाधारक आणि विमा हमीदार यांच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट होतो त्या कॉन्ट्रॅक्टला पॉलिसी असं म्हणलं जातं. POLICY. पॉलिसी योजना, पॉलिसी डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज असं म्हणण्यात येतं. इट इज अ डिमांड मेड बाय द इन्शुअर्ड टू द इन्शुअरर टू कॉम्पन्सेट फॉर अ लॉस ॲक्युअर्ड ड्यू टू मिशॅप. विमाधारक आणि विमा हमीदार यांच्यामधील जो कोणताही करारामधील अटी आहेत, शर्ती आहेत किंवा नियमांना विमा धोरण असे म्हणलं जातं. किंवा जो एक कॉन्ट्रॅक्ट होतो इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट, द स्टेटमेंट पॉलिसी, द स्टेटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द इन्शुअर्ड अँड इन्शुरन्स. इन्शुअर्ड आणि इन्शुअरर या दोघांमधील जो कॉन्ट्रॅक्ट होतो त्या सेटलमेंट होतो त्यालाच पॉलिसीसुद्धा म्हणण्यात येतं. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. या कॉन्ट्रॅक्टमध्ये कास्त विविध अटी व शर्ती असतात. या कॉन्ट्रॅक्टलाच पॉलिसी असं म्हणण्यात येतं. आणि हा झाला इन्शुअर्ड विमाधारक, इन्शुअरर जो विमा काढणारा विमा हमीदार आहे. त्यानंतर प्रीमियम जे पैसे पेड करावे लागतात आणि या दोघांमधील कॉन्ट्रॅक्टला पॉलिसी असं म्हणलं जातं. आता ह्या पॉलिसी घेतल्यानंतर जो कोणताही क्लेम द्यावा लागतो म्हणजेच दावा दाखल करावा लागतो. काही गोष्टींना हार्मफुल झाला असेल किंवा त्याच्यावरतीचं काही नुकसान झालं असेल ते नुकसान भरपाई मागण्यासाठीचं जे वर्किंग करावी लागते त्याला क्लेम असं म्हणण्यात येतं. इट इज अ डिमांड मेड बाय द इन्शुअर्ड टू द इन्शुअरर टू कॉम्पन्सेट फॉर अ लॉस ॲक्वर्ड. कॉम्पन्सेट त्याला जो कोणताही नुकसान भरपाईचा दावा आहे, लॉस झालेला आहे त्या संदर्भातील ड्यू टू मिशॅप. जो कोणताही क्लेम दावा विमाधारकास अपघात किंवा अनुचित प्रकार झाल्यानंतर नुकसान भरपाई मागण्याचा दावा म्हणजेच क्लेम असं म्हणण्यात येतं. त्यानंतर आहे प्रपोजल, प्रस्ताव ठेवणे. इट इज अ रिटन रिक्वेस्ट बाय द इन्शुअर्ड टू द इन्शुरन्स कंपनी टू इश्यू ॲन इन्शुरन्स पॉलिसी. विमाधारकाने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी किंवा देण्यासाठी करण्यात आलेल्या रिटर्न रिक्वेस्टला आलेल्या लेखी विनंतीला काय म्हणण्यात आलं आहे? प्रपोजल असं म्हणण्यात आलेलं, प्रस्ताव असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सब्जेक्ट मॅटर, विषय बाब. इट रेफर्स टू द सब्जेक्ट ऑर एंटाइटी दॅट इज लाईफ, प्रॉपर्टी, कार्गो, शिप एक्सेट्रा विच इज इन्शुअर्ड अगेन्स्ट विच द पॉलिसी इज टेकन. सब्जेक्ट मॅटर आपल्याला कशाचा विमा घ्यायचा आहे, कशाचं इन्शुरन्स घ्यायचं आहे हे सब्जेक्टमध्ये मेन्शन करणे. ज्यासाठी विषय बाब म्हणजे सब्जेक्ट मॅटर म्हणजे ज्यासाठी विमा घेतला जातो ती गोष्ट. कशासाठी? एक्झाम्पल लाईफचा घ्यायचा आहे, प्रॉपर्टीचा घ्यायचा आहे, मालमत्तेचा घ्यायचा आहे, कार्गोचा म्हणजे एखादा मालचा जहाजचा घ्यायचा आहे किंवा शिपचा घ्यायचा आहे, जहाजाचा घ्यायचा आहे. कशाचा विमा घ्यायचा आहे, घेतला जातो त्यासाठीचा इन्शुअर अगेन्स्ट द पॉलिसी इज टेकन. त्यालाच सब्जेक्ट मॅटर असं म्हणण्यात आलेलं आहे. या झाल्या इन्शुरन्स संदर्भातील मीनिंग आणि इन्शुरन्स संदर्भातील काही बेसिक टर्म्स आहेत हे आपण पाहिलं. थोडंसं रिवाईज करूत आपण. त्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स घ्यायचे.
यामधील इन्शुअर्ड म्हणजेच विमा घेणारा व्यक्ती, विमाधारक. इन्शुअरर म्हणजे जो कंपनी इन्शुरन्स ज्याला देणार आहे त्याला इन्शुअरर असं म्हणण्यात येतं. त्यानंतर त्या दोघांमधील जो इन्शुअर्ड विमाधारक आणि इन्शुअरर जी कंपनी आहे या दोघांमधील जो कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागेल तरच ते आपल्याला इन्शुरन्स देतील. त्या पैशाला, मनीला प्रीमियम असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्या दोघांमध्ये जो विमाधारक आणि विमा हमीधारक म्हणजेच इन्शुअर्ड आणि इन्शुअरर आहे त्या दोघांमधील कॉन्ट्रॅक्टला काय म्हणण्यात आले, पॉलिसी असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्या पॉलिसी अंतर्गत जो कोणताही त्यांना कॉम्पन्सेशन फॉर लॉस झालेलं, नुकसान झालेलं आहे ती मागणी करण्याला क्लेम असं म्हणलं जातं. त्यानंतर प्रपोजल आहे, जे कोणत्याही लिखित स्वरूपात पॉलिसी घेण्यासंदर्भातील रिक्वेस्ट केलेली आहे विमाधारकांनी त्याला प्रपोजल असं म्हणलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट मॅटर, कशा संदर्भातील, इट रेफर्स द सब्जेक्ट ऑर एंटिटी, कशाचा विच इज इन्शुअर्ड काढायचा आहे, कोणाचा इन्शुरन्स घ्यायचा आहे त्याला सब्जेक्ट मॅटर असं म्हणण्यात आलेलं आहे. ह्या झाल्या बेसिक टर्म्स. यानंतर आपल्याला प्रिन्सिपल्सचे इन्शुरन्स संदर्भातील प्रिन्सिपल्स पाहायचे आहेत. हे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू स्टुडंट.